हॅलो, कसे आहात सगळे? तर आज आपण बनवणार आहोत ब्रोकोली अँड आल्मंड सूप. तर आपल्याला गरम पाण्यात आधी ब्रोकोली स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि ती आपण तिच्यातनं पाण्यातनं काढून घेऊन आपण मस्त एका साईडला ठेवून द्यायचे. त्यानंतर मी 10 ते 12 आपण आल्मंड भिजवत घालायचे आहेत आणि ते 3 तास भिजवल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची. भिजवल्यानंतर आल्मंडची साल लवकर निघते. आणि त्यानंतर आपण घेणार आहोत एका पॅनमध्ये बटर. बटरने थोडी टेस्ट छान येते म्हणून आपण याच्यात बटर यूज करणार आहोत. तर आपले बटर आधी मेल्ट करून घ्यायचे छान प्रकारे. बटर आपले आता मेल्ट होत आलेले आहेत. आपण त्याच्यात ॲड करणार आहोत म्हणजे खडे मसाले, अख्खेवाले मसाले ॲड करणार आहोत. त्याच्यात आपण घालणार आहोत दालचिनी, लवंग, पेपर अँड वेलदोडा म्हणजे वेलची, ग्रीन वेलची. आणि आपण ते भाजून घेणार आहोत आधी त्याच्यात. त्यानंतर आपण ॲड करणार आहोत कट केलेला लसूण, जो म्हणजे त्याचे टेस्ट खूप छान येते गार्लिक तुम्ही जर घातले तर म्हणून ते पण घालायचं आहे. आणि ते पण भाजून घेतल्यानंतर आपण त्याच्यात घालणार आहोत कांदे आपल्याला छोटे दोन कांदे घ्यायचे आहेत म्हणजे छोट्या साईजचे. आणि त्यानंतर आपल्याला ते उभे कट करून घ्यायचे आहेत, मोठे मोठे कट केले तरी चालतील. आणि ते आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत चांगले भाजायचे आहेत. छान प्रकारे भाजल्यानंतर आपण पुढे बाकी इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत. तर हे सूप खूप हेल्दी आहे, लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, सगळ्यांसाठी. कारण ब्रोकोली खरंच हेल्दी आहे खूपच. त्याच्यामध्ये जे प्रोटीन असतं आणि फिलिंग पण होतं तुम्हाला. आणि जे आल्मंड तर छानच असतात, माहिती आहे सगळ्यांना. आणि सोक केलेले आल्मंड तर अजूनच छान असतात. म्हणून तुम्ही नक्की हे ट्राय करा सूप. खूपच हेल्दी सूप आहे. आणि तुम्हाला जर तुम्ही एक बाउल पिलं ना तर एकदमच पोट भरल्यासारखं वाटतं हे सूप, म्हणजे असं आहे. त्याच्यात आपण मिरचीचे तुकडे घालणार आहोत. 2 मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि त्याचे तुकडे करून घातलेले आहेत. ते पण आपल्याला भाजून घ्यायचे छान. आणि त्याच्यात नंतर आपण ॲड करणार आहोत कोथिंबीर थोडी कोथिंबीरने कलर छान येतो आणि थोडंसं टेस्ट पण येते. मला वाटतं म्हणून मी घातली. ॲक्च्युली नाही ॲड केली तुम्ही तरीही चालेल. तर अशा प्रकारे आपण ते पण मस्त सॉफ्ट भाजून घ्यायचं आहे त्याच्यात आपल्याला. त्यानंतर आपल्याला जी आपण ब्रोकोली धुवून ठेवलेली आहे साईडला, ती आपण मस्त याच्यात घालून देणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्या आता ब्रोकोली पण आपण ॲड केलेली आहे. त्यानंतर आपण ते चाळून आता आपल्याला ते शिजवायचं आहे. त्याच्यात अजून आपल्याला बदाम घालायचे राहिलेत आपले, ते आपण बदाम घालून घेऊया. बदाममध्ये मी 2-3 काजू पण घातलेत. काजूने थोडी टेस्ट छान येते म्हणून मी घातलेत. तर ते तुम्हाला ॲड करायचे करू शकता, नाही तर तुम्ही फक्त बदाम घेतले तरी चालतील. अशा प्रकारे आपल्या आता भाज्या सगळ्या मस्त मिक्स करून भाजी म्हणजे आल्मंड आणि भाजी ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यात थोडंसं सॉल्ट घालायचं आहे जेणेकरून ते भाज्यांना मस्त टेस्ट येईल आणि ते छान भाजल्या जातील मीठ टाकल्यामुळे. अजून आता ते नीट स्प्रेड करून घेतलं आहे मी, थोडं शिजेल चांगलं म्हणून. अशा प्रकारे आपलं थोडंसं आता म्हणजे त्याला आपल्याला झाकण लावून आपण थोडं शिजवून घेणार आहोत आधी. त्याला 2 ते 3 मिनटं आपण झाकण लावून शिजवणार आहोत त्याच्यात. आता आपण परत ओपन करायचं झाकण आणि त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत शिजवायला ठेवायचं आपल्याला. कारण ते सॉफ्ट व्हायला पाहिजे भाजी आणि ते ब्रोकोली अँड आल्मंड आणि ते सगळं सॉफ्ट व्हायला पाहिजे. त्यानंतर आपण मिक्सरमधनं काढणार आहोत. तर आपण मध्ये आपण चेक करत राहायचं की थोडे शिजले की नाही. पण तरी 10 मिनटात होतं ते सगळं शिजून. आपल्या भाज्या जवळजवळ आता शिजतच आल्या आहेत म्हणजे. तरीही आपण चेक करून घ्यायचं आणि परत आपण झाकण लावून अजून तुम्ही स्टीम काढून घेऊ शकता. ते शिजल्या की नाही शिजल्या चेक करायचं. पण आधी तुम्ही चाकूने चेक करू शकता, चाकूने, चम्मचने, कशाने तरी. तर आपल्या भाज्यांस आता शिजत आलेल्या आहेत, तरी पण आपण एक झाकण लावून स्टीम काढून घेणार आहोत. कारण मिक्सरमध्ये बारीक करायला मग आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. तर आपण आता परत झाकण लावले. आता ते परत काढून घेऊ आणि चेक करूया परत भाज्या शिजल्या की नाही शिजल्या.
मला वाटतं आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत. आता आपण त्या मिक्सरमधनं काढून घेऊया. वा, मस्त शिजलेल्या दिसत आहेत, सॉफ्ट झालेल्या दिसत आहेत एकदमच. म्हणजे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायला काही प्रॉब्लेम नाही. वा वा, मस्त दिसत आहेत भाज्या, आल्मंड, गार्लिक मस्त. तर आपण ते मिक्सरमधनं बारीक करून एका साईडला ठेवून देऊ. आता आपण कढईमध्ये परत बटर घालणार आहोत थोडेसे. म्हणजे बटर आपल्याला आता थोडेसे यूज करायचे, जास्त नाही. तर आपण व्हाईट सॉस बनवतो ना, तसं आपण बटर आणि थोडंसं आटा घालणार आहोत. आपण 1 चम्मच, छोटा चम्मच घातला तरी चालेल, खूप गरज नाही आहे. तर आपण व्हाईट सॉस कसा बनवतो तसंच आपल्याला बनवायचं आहे. थोडं आता याच्यात दूध घालणार आहोत आपण. म्हणजे ते भाजल्यानंतर आपण त्याच्यात दूध ॲड करायचे थोडे, जेणेकरून आपला व्हाईट सॉससारखं मस्त व्हाईट क्रीमी असं टेक्स्चर ते सूपला पण येतं. मग आपण 1 कप दूध घातलं जवळजवळ, म्हणजे आणि आपलं ब्रोकोली येईल. परत आपल्याला नंतर पाणी पण ॲड करायचं आहे, पण तरी पण आपण 1 कप दूध भरपूर आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आपल्याला थोडासा मस्त क्रीमी सॉस बनवून घेतलेला आहे. आपण आता त्याच्यात ॲड करणार आहोत नंतर जे आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे ब्रोकोली अँड आल्मंड अँड गार्लिक, ते आपण आता याच्यात ॲड करणार आहोत पॅनमध्ये. तर अशा प्रकारे आपण ते चम्मचने आता आपण ॲड करून घेणार आहोत. आणि ते नंतर मग ॲड केल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. वा, मस्त ग्रीन दिसते, आपला कलर पण छान आलेला आहे ग्रीन, आणि मस्त टेक्स्चर मस्त घट्ट झालेलं आहे. अशा प्रकारे आपण आता ते सगळं मिक्स करून घेऊया. मस्त मस्त दिसतंय आत्ताच. आणि आता दुधामुळे आणि व्हाईट सॉसमुळे म्हणजे छानच टेक्स्चर होईल त्याचं. तर आपण आता जवळजवळ 1.5 ते 2 ग्लास पाणी घातलेले, ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघितलं ना, मस्त कन्सिस्टन्सी आली आहे, खूपच छान. म्हणजे एकदम खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही, खूपच छान दिसतं आहे आपले सूप. तर अशा प्रकारे हे हेल्दी सूप तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसे झाले होते. आणि थोडे मी सॉल्ट घातलेले आहे, म्हणजे थोडे मीठ आधी घातलेले पण आता कमी घालायचं आहे. तर अशा प्रकारे आपले सूप रेडी आहे. असे हेल्दी टेस्टी सूप तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसे झाले होते. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. अँड बाय बाय गाईज, एन्जॉय युअर डे, बाय.